मित्रांनो नमस्कार. आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो. एकदा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर प्रत्येकाने एकदा ओके अशी मला चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे. एकदा ओके अशी चॅट बॉक्स मध्ये प्रत्येकाने कमेंट करा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप इंटरेस्टिंग टॉपिक विषयी चर्चा करणार आहोत की बोनस शेअरचं खरं रहस्य काय आहे. बोनस कंपन्या शेअर्स तर आपल्याला देतात पण त्याचे किमती अर्ध्या होतात, बरोबर का नाही. ज्यावेळेस कंपनी शेअर बोनस देते त्यावेळेस एका कंपनी एका शेअर मागे एक बोनस दिला तर 1000 रुपयाच्या शेअरची किंमत 500 रुपये होते. नेमका आपल्याला बोनस शेअरचा फायदा काय होतो, बरोबर का नाही. बोनस शेअर्स म्हणजे नेमकं काय, कोणत्या कंपन्या बोनससाठी इलिजिबल असतात, त्याच्यामध्ये टॅक्सेशन पार्ट कसा होतो, बोनस शेअर्स आपल्याला मिळाल्यानंतर टॅक्स कसा पडतो त्या शेअरला, बरोबर का नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर जे लोक नवीन आहेत, जे लोक फर्स्ट टाइम आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत, तर अशा नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि मी रवींद्र भारती सोमवार ते गुरुवार रात्री 8 ते 8:30 आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो शेअर मार्केटचं मोफत प्रशिक्षण घेत असतो वेगवेगळ्या विषयांवरती. ज्या लोकांना पेड कोर्सेस करायला शक्य होत नाही, पैसे भरून फीस भरून कोर्सेस करणं ट्रेनिंग करणं शक्य होत नाही, अशा लोकांसाठी लाईफ टाईम अर्धा तास फ्री ट्रेनिंग घ्यायचं मित्रांनो मी ठरवलेलं आहे. आणि एकदम सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये आपलं हे ट्रेनिंग असतं. खूप लोक म्हणजे लाईव्ह असतात दररोज, खूप लोक लाईव्ह पाहतात ट्रेनिंग. तुम्हालाही सोमवार ते गुरुवार रात्री 8 ते 8:30 वही पेन घेऊन दररोज वेगवेगळ्या टॉपिक वरती शिकण्यासाठी मित्रांनो बसायचंय. नवीन लोक जे आहेत फर्स्ट टाइम आलेले आहेत अशा लोकांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे आणि बेल आयकॉनला हिट करा, म्हणजे नवीन ज्यावेळेस मी लाईव्ह येईल दररोज डेली तर तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ अगोदर पोहोचेल. आणि लाईव्ह मध्ये शिकण्याची एनर्जी मित्रांनो वेगळी असते. 8 ते 8:30चा गजर लावून ठेवायचा मोबाईलमध्ये सोमवार ते गुरुवारचा, म्हणजे आपलं विसरून जाणार नाही. आता मित्रांनो बोनस शेअर म्हणजे काय नेमकं, बरं का नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा लिहून घ्या, वही पेन आहे ना सगळ्यांकडे, एकदा यस अशी कमेंट करा. वही पेन घेऊन घ्या, एकदा एकदा मी 30 सेकंदाचा वेळ देतो. 30 सेकंदामध्ये प्रत्येकाने वही पेन नोटपॅड पेन घ्या, कारण एक एक टॉपिक आपल्याला लिहून घ्यायचा आहे. कारण मी स्वतः कुठेही शिकायला गेलं मित्रांनो मी वही पेन घेऊन बसत असतो, कारण आपल्या डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी राहत नाही, आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी म्हणजे टेम्पररी आपल्या माइंडमध्ये राहतात. त्याच्यामुळे थोडंसं लिहून घेतलं तर तो सब्जेक्ट प्रॉपर क्लिअर होतो, असं माझं वैयक्तिक मत आहे, बरोबर का नाही. आणि तुमचं काय मत आहे याविषयी एकदा मला यस अशी कमेंट करा. तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल की लिहिलं आणि ऐकलं ह्या दोन्ही प्रक्रिया जर झाल्या तर मित्रांनो आपल्या आणखीन लक्षात राहतं, बरोबर आहे ना. एकदा यस अशी प्रत्येकाची चॅटबॉक्स मध्ये कमेंट आली पाहिजे. तर बोनस शेअर म्हणजे काय, तर बोनस शेअर म्हणजे शेअर होल्डरने कंपनीने शेअर धारकाला दिलेले फ्री शेअर्स. बोनस शेअर डायरेक्ट काय म्हटलं जातं, फ्री शेअर्स. बोनस शेअर्स म्हणजे काय, तर कंपनीने त्याच्या भागधारकांना कंपनीने त्याच्या शेअर होल्डरला दिलेले फ्री शेअर्स म्हणजे काय, दिलेले मोफत शेअर्स म्हणजे काय, बोनस शेअर्स. लक्षामध्ये सिंपल गोष्ट, बरोबर. आता कंपनी बोनस कसा देते बघा, एकास एक बोनस दिला, लिहून घ्या, एकास एक 1:1 म्हणजे काय की एका शेअर मागे एक शेअर बोनस. 1:1 म्हणजे काय किंवा एका शेअर मागे एक शेअर बोनस. आता 3:1 म्हणजे काय मला सांगा, चला 3:1 असा जर कंपनीने बोनस दिला तर ह्याचा अर्थ काय, किती शेअर्स फ्री मिळाले. चला मला तुमच्याकडे येऊ द्या, तुमचं आन्सर मला येऊ द्या. 3:1 म्हणजे किती शेअर मागे किती शेअर्स फ्री मिळाले. चला एकदा मला चॅट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा 3:1 याचा अर्थ काय. 3:1 मला म्हणजे माझ्या लक्षात येईल की किती लोकांना माहिती आहे आणि किती लोकांना माहिती नाहीये, बरोबर का नाही. 3:1 म्हणजे किती शेअर्स मागे किती शेअर्स फ्री मिळाले असा मी तुम्हाला प्रश्न विचारलाय. चॅटबॉक्स मध्ये प्रत्येकाने कमेंट करून सांगा, ज्यांना ज्यांना माहिती आहे किंवा एकदा तुमचं मत काय आहे एकदा मला चॅटबॉक्स मध्ये सगळ्यांनी कमेंट करून कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. आणि मित्रांनो हे 2 वे कम्युनिकेशन आहे, मी तुमच्याशी बोलण्याच्या माध्यमातून चर्चा करतोय, तुम्ही कमेंटच्या माध्यमातून माझ्याशी गप्पा मारताय. गप्पा मारत मारत शिकायचं आपल्याला, बोरिंग टॉपिक नाही झाला पाहिजे आपल्याला. व्यवस्थित म्हणजे एकदम एक्झाम्पल घेत घेत स्टेप बाय स्टेप अंडरस्टँडिंग करत लिहून घेत घेत मित्रांनो आपल्याला शिकायचंय, बरोबर का नाही. चला 1:3 म्हणजे काय नेमकं, 3:1 3:1 3:1 3:1 फ्री 3:1 फ्री, बरोबर का नाही. 3 शेअर मागे 1 3 शेअर मागे 1 3 शेअर मागे 1. बर ठीक आहे, ओके. 90% लोकांचं म्हणणं आहे की 3:1 म्हणजे काय की 3 शेअर फ्री मिळाले एका शेअरच्या पाठीमागे. पण मित्रांनो असं नसतं, लक्षात घ्या. आता 3:1 याचा अर्थ काय, 3 शेअर फ्री मिळाले एका शेअर पाठीमागे, बरोबर का नाही. म्हणजे
3 शेअरच्या मागे 1 शेअर नाही, बरोबर का नाही? उत्तर 90% लोकांना काय वाटतंय 3 शेअरच्या मागे 1 शेअर, तसं नाहीये. तर एका शेअरच्या मागे 3 शेअर फ्री. लक्षात, 3:1 म्हणजे 3 शेअर एका शेअरच्या मागे 3 शेअर नाही, तर त्याचं ऍक्च्युअल उत्तर काय, 3 शेअर एका शेअरच्या पाठीमागे फ्री. लिहून घ्या. डावी साईड जी असते, उजवी बाजू असते ती ओरिजिनल शेअर्स आणि लेफ्ट साईड फ्री मिळालेले शेअर्स, बरोबर. म्हणजे तुमच्याकडे 3:1 म्हणजे काय की तुमच्याकडे जर 1 शेअर असेल तर तुम्हाला 3 शेअर्स फ्री मिळणार. तुमच्याकडे टोटल शेअर झाले 4. तुमच्याकडे टोटल शेअर्स किती झाले 4. लक्षामध्ये बऱ्याच लोकांना हे कन्फ्युजन असतं, कारण आपण गुणोत्तर आणि प्रमाण ज्यावेळेस शिकतो 1:1 किंवा 1:3, तर ते आपण शाळेमध्ये गणितात शिकलेलं आहे 1:3 म्हणजे एका मागे 3. पण इकडं बोनसचं थोडंसं उलट आहे, इथलं लक्षात घ्या. हे गणित हे इथं थोडंसं वेगळ्याच पद्धतीने दाखवलं जातं. ते थोडंसं सायन्स लक्षात घ्या की 3:1 म्हणजे एका शेअरच्या मागे 3 शेअर फ्री, म्हणजे टोटल 4 शेअर झाले. इथं थोडंसं उलट रेशो दाखवला जातो. आता तो का दाखवला जातो त्याबद्दल काय डिटेलमध्ये मला एवढं माहिती नाहीये, असं उलट का केलं यांनी, पण तिथं तो लिहिताना पूर्वीपासून असंच लिहितात. त्याच्यामुळे जे काही चाललेलं आहे ते आपलं फॉलो करायचं, बरोबर का नाही? जास्त डोकं लावायचं नाही, कारण का होतं जास्त डोकं लावलं की त्रास होतो. जेवढ्या गोष्टी माहिती पाहिजे तेवढ्या जरी माहिती असल्या तरी आपल्यासाठी ओके. लक्षामध्ये. चला नेक्स्ट हे टॉपिक लक्षात आला सगळ्यांच्या. बोनसचा रेशोचा लक्षात आला की किती शेअर मागे किती. एकदा ओके अशी प्रत्येकाने कमेंट करा. एकदा ओके अशी प्रत्येकाने कमेंट करा. आता 9:1 म्हणजे काय सांगा मला. चला आता 9:1 चे आन्सर द्या. 9:1 म्हणजे किती शेअर मागे किती फ्री मिळाले. 9:1 म्हणजे किती शेअर मागे किती शेअर्स फ्री मिळाले, एकदा सांगा. चला 9:1 याचा अर्थ काय, म्हणजे तुम्हाला प्रॉपर कळालंय का मला हे चेक करू द्या, कारण माझं टेस्ट घेणं मित्रांनो मला म्हणजे कुठेही मी क्रॉस चेक करतो, समजलंय का नाही हे खूप महत्वाचं असतं. तर 9:1 म्हणजे काय मला एकदा चॅट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा की 9:1 याचा अर्थ काय, किती शेअर मागे किती शेअर फ्री मिळाले 9:1 म्हणजे आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊयात. आता आपल्याला बोनस शेअर्स कधी मिळतात तर रेकॉर्ड डेटला आपल्याकडे जर शेअर्स असले, रेकॉर्ड डेटला जर आपल्याकडे शेअर्स असले की आपण काय करतो, आपल्याला आपण बोनस शेअर्सला पात्र असतो. तर रेकॉर्ड डेट म्हणजे काय की कंपनी अगोदरच डिक्लेअर करते की बाबा आम्ही ह्या तारखेला, ही आमची रेकॉर्ड डेट आहे, ह्या तारखेला ज्या लोकांच्या डीमॅटला शेअर्स असतील तर ते सगळे शेअर होल्डर बोनससाठी पात्र आहेत. तर रेकॉर्ड डेट ही बोनस शेअरसाठी खूप महत्वाची. व्यवस्थित लिहून घ्या. रेकॉर्ड डेट एक्स डेट काय असते. चला आता सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलं. 1 शेअरवर 9 फ्री, 1 शेअरवर 9 फ्री. राईट 100% तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेले मित्रांनो. 99% लोकांनी बरोबर उत्तर दिलेले आहेत. लक्षामध्ये म्हणजे 9:1 म्हणजे एका शेअरवर 9 शेअर फ्री. म्हणजे टोटल पहिला तुमच्याकडे 1 शेअर होता, नंतर झाले तुमच्याकडे 10 शेअर्स. लक्षामध्ये. ते अशा पद्धतीने कंपन्या मित्रांनो बोनस डिक्लेअर करत असतात. आता आपण आणखी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप ह्याच्याकडे आपण अजून पाहणार आहोत की कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आपल्याला बेनिफिट होतोय. तर आपण काय म्हणत होतो, तर रेकॉर्ड डेटला लिहून घेतलं सगळ्यांनी. रेकॉर्ड डेटला आपल्याकडे शेअर्स आपल्या डीमॅट अकाउंटला असले पाहिजे. मग रेकॉर्ड डेट म्हणजे रेकॉर्ड डेटच्या अगोदर जरी तुम्ही 2 दिवस शेअर्स घेतले तरी तुमच्या डीमॅटला तो शेअर्स काय होतो तुमच्या जमा होता आणि तुम्ही बोनसला पात्र होता. आता रेकॉर्ड डेट काय असते, कंपनी स्वतःच्या वेबसाईटवर पब्लिश करते किंवा NSE इंडियाच्या वेबसाईटवरती आपण पाहिलेलं आहे की बोनस कधी देते, डिव्हिडंड कधी देते, कॉर्पोरेट ऍक्शन काय असतात हे आपण NSE इंडियाच्या वेबसाईटवरती, NSE इंडिया वेबसाईट कशी पाहायची हा एक व्हिडिओ आहे आपल्या मित्रांनो. भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर जवळपास 200 व्हिडिओ आहेत. त्यातला एक व्हिडिओ जो आहे की NSE इंडिया वेबसाईट कशी पाहिजे, तर तो एक व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बोनस शेअर्स मध्ये कुठं पाहायचं, कॉर्पोरेट ऍक्शन कुठं पाहायच्या, डिव्हिडंड कंपन्या कुठल्या देतात हे कुठं पाहायचं नक्की, तर हे डिटेल त्या व्हिडिओमध्ये मी एकदम सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. नवीन लोक जे आता लेट जॉईन झालेले आहेत त्यांनी एकदा चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे आणि बेल आयकॉन हिट करा, म्हणजे दररोजचे नवीन टॉपिक मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि शेअर मार्केट सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकता येईल. लक्षामध्ये. आता बघा आपल्याला बोनस जर शेअर्स मिळाला, समजा एकाच एकचं उदाहरण घेऊ आपण, एकाच एक शेअर जर आपल्याला बोनस मिळाला आणि समजा एका शेअरची प्राइस आहे 1000 रुपये, एका शेअरची प्राइस आहे समजा 1000 रुपये आणि आपल्याला एकाच एक शेअर जर बोनस मिळाला तर मित्रांनो त्या शेअरची किंमत किती होते 500 रुपये, बरोबर का. अप्रॉक्स त्या शेअरची किंमत किती होते, निम्मी होते. 500 रुपये गुणिले 2 आपण जर पकडलं तर काय झालं, 500 गुणिले 2 म्हणजे 1000च झाले ना. तुम्हाला माहिती ना बोनस शेअर दिला की शेअरची प्राइस पण डिवाइड होते. एकाच एक बोनस दिला की 1000च्या शेअरची प्राइस 500 वर येते.
हे तुम्हाला माहिती आहे ना? किती लोकांना हे माहिती आहे? एकदा यस अशी कमेंट करा, आणि ज्या लोकांना माहिती नाहीये त्यांनी एकदा नो अशी चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुमचं नॉलेज कुठपर्यंत हे सुद्धा मला कळायला पाहिजे. किती लोकांचं नॉलेज कुठपर्यंत हे सुद्धा मित्रांनो माझ्या लक्षात आलं पाहिजे. चला, जवळपास 600 लोक समोर व्हिडिओ लाईव्ह पाहतायत आणि 250 लोकांनी व्हिडिओ लाईक केलाय. सर्व माझ्या मित्रांना विनंती आहे, मित्रांनो तुमच्यासाठी वेळ काढून मी खूप इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन येत असतो. हा वेळ मी फॅमिली सोबत सुद्धा घालवू शकत असतो, पण मी तुमच्या सोबत घालवतो मित्रांनो. मला फक्त लाईक्स पाहिजे प्रत्येकाच्या, आणि आपण लाईफ टाईम मी कमिटमेंट केलेली आहे तुमच्यासाठी युट्यूबवरती 8 ते 8:30 आपल्या लोकांसाठी मराठी भाषेमध्ये, खास मराठी लोकांसाठी 1 कोटी मराठी लोकांचा आपल्याला ग्रुप बनवायचा आहे. चला, प्रत्येकाला विनंती आहे, जे लोक समोर आहेत एकदा चॅट बॉक्स कमेंट बॉक्स क्लोज करा, व्हिडिओला लाईक ठोका पटकन, आणि नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा. चला, सगळ्यांना विनंती, एकदा लाईक करा. लाईव्ह मध्ये तुमच्या लाईक्स आल्या की थोडंसं बरं वाटतं मित्रांनो. आता चला, बऱ्यापैकी 50-50 लोकांना माहिती आहे, 50% लोकांना माहिती आहे की येस, बऱ्यापैकी 60-70% लोकांचं नो आहे, 20 ते 30% लोकांना माहिती आहे की बाबा बोनस दिल्यावरती शेअरची प्राइस कमी येते. मित्रांनो कसं असतं, ज्यावेळेस 1000 रुपयाचा शेअर असतो आणि कंपनीने एकाच एक शेअर फ्री दिला तर काय होतं, तर तो 1000 रुपयाच्या शेअरची किंमत येते 500. आता काय येते 500? तुम्ही म्हणाल सर असं कसं काय, मग बोनस शेअर दिला याचा फायदा काय? तर बोनस शेअरचे फायदे काय ते पण आपण लिहून घ्या. बोनस शेअरचे फायदे, बोनस शेअरचे फायदे काय आहेत लक्षात घ्या. तर बोनस शेअरचा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट, बोनस शेअरचा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट म्हणजे बोनस शेअर मध्ये कंपनीने आपल्याला शेअरचं, आता बघा शेअरची प्राइस म्हणजे काय, शेअरची प्राइस इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. शेअर्स प्राइस इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. एखाद्या शेअरच्या किमतीमध्ये तिची फेस व्हॅल्यू, म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला शेअर लॉन्च झाला त्यावेळेस कंपनीची फेस व्हॅल्यू असते, दर्शनी किंमत म्हणजे ऍक्च्युअल शेअरची किंमत प्लस प्रीमियम, म्हणजे त्या कंपनीने त्याला प्रीमियम किती लावलाय, तो शेअर मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू वाढणार आहे पुढे जाऊन, मग त्याला असतो एक्स्ट्रा प्रीमियम. समजा 100 रुपयाचा शेअर आहे तर 10 रुपये फेस व्हॅल्यू, 90 रुपये प्रीमियम, तो मिळतो कितीला आपल्याला 100 रुपयाला. पण त्या शेअरच्या प्राइस मध्ये टोटल प्रीमियम वगैरे सगळे इन्क्लूड असतात. प्रीमियम कसा कॅल्क्युलेट केला जातो, त्याच्या खूप साऱ्या मेथड आहेत, त्याच्या डिटेलमध्ये आपल्याला जायची गरज नाही, माथेपोड करायची. लक्षामध्ये आपण फक्त फेस व्हॅल्यू किती आणि हे किती हे लक्षात ठेवा, बरोबर. मोठमोठ्या कंपन्या आहेत, 2-2 हजार मित्रांनो शेअरची प्राइस असते, फेस व्हॅल्यू फक्त 2 रुपये 5 रुपये 10 रुपये असते. 900 1900 2000 तो सगळा प्रीमियम असतो लक्षामध्ये. आणि तो प्रीमियम कशामुळे असतो, त्या कंपनीमध्ये तेवढं पोटेन्शियल असतं, कंपनीमध्ये तेवढी ग्रोथ असते लक्षामध्ये. तर हे सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी आहेत. आणि फेस व्हॅल्यू सुरुवातीला जी ठरली जाते त्याच्यामुळे नंतर शेअर वाढत जातो, त्याच्यामध्ये प्रीमियम मध्ये वाढ होत 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 त्या शेअरची प्राइस मित्रांनो पुढे पुढे वाढत असते लक्षामध्ये. आता बोनस शेअर आणि स्प्लिट ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे लक्षात घ्या. राहुल गोसावींनी एक प्रश्न विचारलाय की इज डिफरंट का. येस, बोनस शेअर्स आणि स्प्लिट ह्या दोन गोष्टी डिफरंट आहेत लक्षामध्ये. आता सगळ्यात महत्वाचं कुठं होतं आपण, मला वाटतं मी तुम्हाला सांगत होतो की बोनस शेअरचे फायदे काय. बोनस शेअरचे फायदे काय आता हे आपल्याला डिस्कस करायचं आहे लक्षात घ्या. आता शेअरची प्राइस जरी अप्रॉक्सिमेटली हाफ झाली तरी काय हाफ होतो, प्रीमियम वरचा जो प्रीमियम असतो तोच अर्धा होतो, फेस व्हॅल्यू मात्र आपल्याला फ्री मध्ये मिळते, बरोबर आहे. ज्यावेळेस कंपनी 1:1 बोनस देते, एका शेअर मागे एक शेअर फ्री देते, समजा 10 रुपये त्या शेअरची फेस व्हॅल्यू आहे, समजा 1000 रुपये किंमत चालली एखाद्या शेअरची, 10 रुपये त्या शेअरची फेस व्हॅल्यू आहे, बरोबर. आणि 990 रुपये प्रीमियम आहे असं पकडा, काय आहे 990 रुपये प्रीमियम आहे. मग तो 990 डिवाइड होतात, बरोबर का. 990 काय होणार, 495 495, बरोबर, म्हणजे काय होणार 990. आणि 10 रुपये त्याची फेस व्हॅल्यू फ्री मध्ये मिळणार. म्हणजे लक्षात घ्या फेस व्हॅल्यूचा फायदा असतो. कंपनी शेअर बोनस देते, काय देते तुम्हाला बोनस फ्री मध्ये, फेस व्हॅल्यू तुम्हाला फ्री मध्ये देते. आता तो वरचा जो एका शेअरचा प्रीमियम असतो तो काय होतो, डिवाइड होतो. प्रीमियम काय होतो त्या पट्टीमध्ये मित्रांनो डिवाइड होतो लक्षामध्ये. आपल्याला बेनिफिट काय होतो, फेस व्हॅल्यू आपल्याला फ्री मध्ये मिळते, म्हणजे 10 रुपयाची जी फेस व्हॅल्यू होती आपल्याला फ्री मध्ये मिळाली. शेअर आपल्याला जो शेअर मिळाला तो फ्री मध्ये मिळाला. त्या शेअरची आपली परचेस प्राइस असते 0 रुपये, त्या शेअरची परचेस प्राइस काय असते आपल्या 0 रुपये. मग आता आपल्याला एकाच एक बोनस मिळाला, आपला जुना शेअर आपण ज्यावेळेस बाय केला ना तीच आपली परचेस डेट असते जुन्या शेअरची, आणि नवीन शेअर ची परचेस डेट जी असते, जी ज्या दिवशी बोनस मिळाला ती त्या शेअरची परचेस डेट असते. आणि मग त्या हिशोबाने आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, बोनस शेअरला नवीन तारखेनुसार आपल्याला टॅक्स लागतो आणि जुन्या शेअरला जुन्या डेटनुसार आपल्याला टॅक्स लागतो. हे लिहून घ्या. आता टॅक्सेशन बद्दल मी तुम्हाला लास्टच्या पॉईंट मध्ये सांगेन. एवढं इथपर्यंत क्लिअर झालं की नवीन शेअरला नवीन डेट प्रमाणे टॅक्स लागतो, जुन्या शेअरला जुन्या डेट प्रमाणे टॅक्स लागतो. आणि आपल्याला शेअर हा 0 किमतीत मिळतो. आपला प्रीमियम हा डिवाइड होतो,
जितक्या पटीमध्ये शेअरला बोनस दिलाय तेवढ्या शेअरच्या संख्येमध्ये वरचा प्रीमियम डिवाइड होतो आणि आपल्याला जो फेस व्हॅल्यू असते ती फेस व्हॅल्यू आपल्याला फ्रीमध्ये मिळते बोनस शेअर्स मध्ये. म्हणजे कंपनीची फेस व्हॅल्यूची प्राइस आपल्यासाठी पे करते कंपनी तिच्या रिझर्व्ह मधून आणि त्याचे आपल्याला काय मिळतात बोनस शेअर्स आपल्याला डिक्लेअर होतात. तो एक झाला एक बेनिफिट. आणि सगळ्यात मोठा बेनिफिट मित्रांनो बोनस शेअरचा, सगळ्यात मोठा बेनिफिट बोनस शेअरचा की ज्यावेळेस शेअरची किंमत कमी होते ना त्यामुळे जास्तीत जास्त बायर त्याच्यामध्ये तुटून पडतात. हॅलो, ज्यावेळेस शेअरची किंमत कमी होते त्यावेळेस जास्तीत जास्त बायर्स त्याच्यामध्ये तुटून पडतात कारण त्यांना शेअरची किंमत कमी मिळते. बऱ्याच लोकांना शेअर घ्यायचा असतो पण लोक किमती जास्त असतात म्हणून चांगल्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स लोक मित्रांनो घेत नाहीत. तर मला मी नेहमी सांगतो असतो की किमतीवर कधीच जाऊ नका. चांगला माल कोणत्याही किमतीला महाग नसतो. कालच शिकलो आपण कालच्या व्हिडिओमध्ये, बरोबर का नाही. तर मार्केट कॅपिटल पाहून शेअर घ्यायचे, आपण कंपनीची प्राइस पाहून शेअर घ्यायचे नाहीत. तो एक मुद्दा आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये आणखीन डिटेलमध्ये शिकलो. मित्रांनो, लर्निंग खूप महत्वाचं आहे लाईफमध्ये. शेअर मार्केटमध्ये प्रॅक्टिकल लर्निंग, तुमचा एक्सपिरियन्स, बरोबर का नाही, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप मॅटर करतात. त्याच्यामुळे शिकत राहा पटापट, नॉलेजला वेळ द्या, नॉलेज घ्यायला पटापट अग्रेसिव्ह व्हा. थोडंसं आयुष्य छोटं आहे माणसाचं, खूप छोट्या वेळामध्ये आपल्याला खूप मोठं कार्य करून जायचंय. लक्षात घ्या, समाजासाठी काही कार्य करायचे, स्वतःच्या फॅमिलीसाठी काही कार्य करायचे, लोकांना रोजगार द्यायचे, लोकांसाठी समाजासाठी सुद्धा आपल्याला करायचंय. पण आपल्याकडे स्वतःकडे असलं त्यासाठी गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला लवकरात लवकर आयुष्यामध्ये करणं गरजेचं आहे. लक्षामध्ये. तर आता बघा, रिलायन्सचा शेअर 2200-2000 आहे, समजा 2000 पकडा अराउंड फिगर. 2000वरून 1000 आले तर किती लोक घेतील शेअर्स, बरोबर का नाही. बोनस दिला तर जास्त लोक घेतील. पण तोच जर अजून 10:1 जर स्प्लिट केला तर 2000वरून 200 वर येईल. लक्षामध्ये मग आणखीनच लोक घेतील. तर लक्षात येते तुमच्या शेअर स्वस्त होतो. शेअर काय होतं, बोनस दिल्यानंतर शेअरचा प्रीमियम डिवाइड होतो, शेअरची त्या पट्टीमध्ये शेअरची किंमत कमी येते आणि मग काय होतं, लोकांना मग तो परत तो ओरिजिनल प्राइस वरती लवकरात जायला तो शेअर ट्राय करतो. म्हणजे समजा 1000 रुपयाचा शेअर आहे, बोनस दिल्यामुळे तो 500 वर आला तर तो लगेच ज्यावेळेस बोनस दिलेल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आहे ना, तो शेअर लगेच 600, 700, 800 पर्यंत जातो. हे एक्झाम्पल आहे मित्रांनो, हे हिस्ट्रीमध्ये घडलेलं आहे. कारण काय होतं, जास्तीत जास्त बायर त्याच्यावरती तुटून पडतात, त्याची शेअरची डिमांड वाढते. ज्यावेळेस कंपनी बोनस डिक्लेअर करते त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बघा त्या शेअरची प्राइस खूप हाईक होते. कारण तो शेअर त्याच्या ओरिजिनल प्राइसला जायला, तो टच करायला, तो म्हणजे लवकरात लवकर तो जात असतो आणि मॅक्सिमम बायर्स त्याच्यावरती तुटून पडतात. बायर्स तुटून पडतात, त्याच्यामुळे डिमांड वाढते आणि डिमांड वाढल्यामुळे मित्रांनो काय होतात, त्याचे रेट्स इन्क्रीज होतात. त्याच्यामुळे तो एक बेनिफिट मोठा, रेट खूप वाढतात. बोनस शेअर्स डिक्लेअर झाले की मग त्या कंपनीमध्ये डिमांड वाढते आणि ऑटोमॅटिक कंपनीच्या शेअरची प्राइस वाढते. आणि आपला पहिला मेन फायदा काय, आपल्याला फेस व्हॅल्यू आपल्याला बोनसमध्ये 0 किमतीमध्ये फेस व्हॅल्यू आपल्याला कंपनीकडे बोनस शेअर मिळतो. हे 2 मेजर फायदे लक्षात आले का. आता आपण नेक्स्ट ह्याच्याकडे वळूया. हे 2 मेजर फायदे लक्षात आले का, एकदा यस अशी चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा म्हणजे मला नेक्स्ट मुद्द्याकडे जायला. समजते ना मित्रांनो, समजते ना सगळ्यांना. एक व्हिडिओ एकदा इंटरेस्टिंग अशी चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. टॉपिक कसा वाटला आजचा, एकदा इंटरेस्टिंग अशी प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. कारण खूप महत्वाच्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. प्रत्येकाची मला एकदा इंटरेस्टिंग अशी चॅट बॉक्स मध्ये, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट आली पाहिजे. मी सगळ्यांच्या कमेंट पाहतोय. आता एक तुम्हाला उदाहरण देतो, एक एक्झाम्पल देतो. मी सेमिनार मध्ये पण देत असतो की बोनस शेअर आपण बघू की कशा पद्धतीने बोनस शेअरचा बेनिफिट होतो. आता इन्फोसिसचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. इथे आपण सगळ्यांना एक व्हिडिओ एकदा इंटरेस्ट, एक मिनिट मी स्क्रीन शेअर करतो तुमच्यासोबत. बोनस शेअरचे रहस्य मी स्क्रीन शेअर करतो. एकदा स्क्रीन दिसली की मला येस अशी चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. आता बघा, हे स्क्रीन दिसते सगळ्यांना. आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो बघा, आता इथे इन्फोसिसचं एक्झाम्पल दिलेलं आहे. इन्फोसिसचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके,
आता बघा एक उदाहरण दिले बघा तुमच्याकडे इन्फोसिसचं. आता इन्फोसिसचा कितीला आयपीओ आला? 1993 ला इन्फोसिसचा आयपीओ आला. हे एक्झाम्पल पटापट नोट डाऊन करा सगळ्यांनी. हे एक्झाम्पल पण सगळ्यांनी पटापट नोट डाऊन करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने बोनस शेअर्स मिळाला. लक्षामध्ये त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. डिव्हिडंड दिलाय, बोनस दिलाय. तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा वाटत या स्क्रीनचा. मोबाईलमध्ये तुम्ही ह्या स्क्रीनचा एकदा स्क्रीनशॉट मारून ठेवा, म्हणजे वाटलं असं तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सुद्धा आणखीन पाहता येईल की कशा पद्धतीने बोनस मिळाला आणि कशा पद्धतीने बोनसचा आपल्याला बेनिफिट होतो हे तुमच्या लक्षात येईल. लक्षात येत चला, दिसते सगळ्यांना? ओके. आता बघा 1993 ला इन्फोसिसचा आयपीओ आला. फेस व्हॅल्यू होती 10 रुपये, प्रीमियम होता 80 रुपये, शेअरची टोटल किंमत होती 90 रुपये. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर 100 शेअर परचेस केले असते तर त्याला किती रुपये लागले असते? 90 रुपये गुणिले 100 शेअर्स म्हणजे 9,000 रुपये त्याची इन्व्हेस्टमेंट असते. आला लक्षामध्ये? 9,000 त्याचे टोटल काय असते? इन्व्हेस्टमेंट. आता बघा कॉर्पोरेट ऍक्शन, जवळपास 8 वेळा कॉर्पोरेट ऍक्शन झालेली आहे इन्फोसिसमध्ये, 7 वेळा बोनस आणि एकदा स्प्लिट आहे. आता बघा रेशो 1:1. 1994 ला 1:1 बोनस दिला, म्हणजे एका शेअरच्या पाठीमागे 1 शेअर. ज्याच्याकडे 100 शेअर होते त्याच्याकडे झाले 200 शेअर्स. लक्षामध्ये? त्याच्यानंतर ज्याच्याकडे परत बोनस दिला 200 शेअर झाले 100 शेअरवाल्याकडे. परत 1997 ला काय झालं? 1:1 बोनस दिला, ज्याच्याकडे 200 होते त्याचे किती झाले? 400 शेअर्स. परत 99 ला 1:1 बोनस दिला, 400 झाले 800 शेअर्स. 2000 साली काय केलं? स्प्लिट केला. इथं बोनस नाही दिला, म्हणजे इथं आपल्याला फेस व्हॅल्यू नाही मिळाली फ्रीमध्ये. लक्षात घ्या. 2000 साली काय केलं? शेअर्स काय केला? स्प्लिट केला. म्हणजे इथं आपल्याला फेस व्हॅल्यू मिळालेली नाहीये, हे लक्षात घ्या. फेस व्हॅल्यू नाही मिळाली. इथं काय मिळालं आपल्याला? इथं तुकडे केले शेअरचे डायरेक्ट. म्हणजे आपण ज्यावेळेस हे करतो ना त्यावेळेस काय होतं? शेअर्स आपण हे करतो काय म्हणताला, तर आपण हे करतो त्यावेळेस काय होतं? तर काय म्हणताला आपण ज्यावेळेस शेअर्सचे 2000ची नोट असते, मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. 2000ची नोट असते तर त्यावेळेस आपण त्याला स्प्लिट केली 10 ह्याच्यामध्ये, तर 10 ह्याच्यामध्ये स्प्लिट केली तर 200च्या 10 नोटा होणार, बरोबर का नाही? इथं काय केलं? 10:5 म्हणजे 5 शेअरचे काय केले? 10 शेअर्स केले. 5 शेअरचे 10 शेअर्स केले, स्प्लिट केला. म्हणजे काय झाले? ज्याच्याकडे 800 शेअर्स होते त्याच्याकडे झाले 1600 शेअर्स. लक्षामध्ये? ज्याच्याकडे 800 शेअर्स होते त्याच्याकडे झाले 1600 शेअर्स, म्हणजे डबल ह्याने तो स्प्लिट केला. आता परत 1:3 बोनस दिला. किती साली? 2004 ला. आता 1:3 म्हणजे काय? 3 शेअर फ्री एका शेअर पाठीमागे. म्हणजे ज्याच्याकडे 1600 होते त्याला 4800 शेअर फ्री मिळाले. 4800 प्लस 1600 म्हणजे 6400 शेअर झाले, बरोबर. परत 2006 साली 1:1 बोनस दिला, 6400 शेअर झाले 12800, बरोबर. त्याच्यानंतर 12800 नंतर परत काय झालं? परत बोनस दिला मित्रांनो. किती दिला बोनस परत? 2014 ला 1:1 म्हणजे 12800 शेअर झाले 25600. दिसते ना सगळ्यांना? लक्षात येते ना सगळ्यांना मी जे सांगतोय ते? एकदा यस अशी कमेंट करा प्रत्येकाने. एकदा यस अशी प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. मी जे सांगतोय ते दिसतंय व्यवस्थित सगळ्या गोष्टी? एकदा यस अशी चॅट बॉक्स मध्ये प्रत्येकाने कमेंट करा. क्लिअर दिसतंय ना सगळ्यांना? आता बघा 2015 मध्ये परत बोनस दिला 1:1 म्हणजे ज्याच्याकडे 25,600 शेअर्स होते त्याच्याकडे झाले 51,200 शेअर्स. त्याच्याकडे किती झाले? 51,200 शेअर्स. लक्षामध्ये? आता बघा, आता 51,200 शेअर्स म्हणजे 100 शेअरचे बोनस होत होत होत, बरं का नाही? 100 शेअरचे बोनस होत 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 आता 2015चा डेटा आहे, म्हणजे त्याच्यानंतरचे अजून 5 वर्ष आहे मित्रांनो. आता परत एकदा बोनस दिलाय, बरोबर का? मी जुनी स्लाइड आहे ही, त्याच्यामुळे त्याच्यानंतर पुन्हा एकदा पाठीमागे बोनस डिक्लेअर केलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की ते शेअर्स किती झाले. आता 1 लाखाच्या पुढे शेअर्स गेले. लक्षामध्ये तुमच्या? आता लक्षात घ्या, आपण त्या 2015च्याच डेटाप्रमाणे पाहू. आता तर याची किंमत जास्त आहे, पण स्लाइड प्रमाणे आपण जाऊ. स्टडी करतोय स्लाइड समोर म्हणून एक एक्झाम्पल तुम्हाला द्यायचंय. आपल्याला ह्याच्या पाठीमागे काय शिकायचंय? फक्त एक्झाम्पलच आपल्याला शिकायचंय. चला, ह्या इन्फोसिस साठी प्रत्येकाचे थम्सअप आले पाहिजे मित्रांनो, बरोबर का नाही? नारायण मूर्तींनी खूप चांगल्या पद्धतीने कंपनीला ग्रो केलं. तर नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्यासाठी आपल्याला काय आलं पाहिजे? एकदा थम्सअप. प्रत्येकाने लाईक्स द्या, त्यांच्यासाठी थम्सअप द्या व्हिडिओमध्ये. खूप जबरदस्त सॅल्यूट त्या पर्सनॅलिटीला, की कंपनी खूप कुठून कुठल्या ह्याच्यामध्ये नेली कंपनी त्यांनी, बरं का नाही?
तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. प्रत्येकाने त्यांच्यासाठी एकदा थम्सअप द्या आणि लाईक करायला विसरू नका. जे लोक आता लेट आलेले आहेत त्यांनी व्हिडिओ एकदा लाईक करा. नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा पुन्हा सांगतोय, सोमवार ते गुरुवार रात्री 8 ते 8:30 नवीन नवीन विषयावरती नॉलेज घ्या, शिकत राहा आणि शिकत शिकत पुढे जायचं मित्रांनो. लक्षामध्ये चला. तर आता कुठल्या कंपन्या बोनस देतात लक्षामध्ये, कुठल्या कंपन्या बोनस देण्याची शक्यता जास्त असते. आता मित्रांनो बघा, आपण अर्धवट राहिलो इथं. 51,200 शेअर्स बघा, 51,200 शेअर्स. आता 2015 प्रमाणे त्या शेअरची प्राइस होती 1100 रुपये. आज त्या शेअरची किंमत आहे जवळपास आजच्या स्थितीला मला वाटतं 1511ला काहीतरी क्लोज झालाय. 1510 का 11ला इन्फोसिस क्लोज झालाय मला वाटतं आजचं क्लोजिंग लक्षामध्ये. तर लक्षात घ्या, आपण त्या जरी किमतीप्रमाणे पाहिलं 1100 गुणिले मित्रांनो 51,200 शेअर्स, तर त्या शेअरची किंमत झाली 5,63,20,000. 9,000च्या शेअरची किंमत किती झाली? 5,63,20,000 म्हणजे. आणि डिव्हिडंड दिलाय 74 लाख रुपये डिव्हिडंड फक्त. ते शेअर्स तर वेगळेच, बोनसचे पैसे तर वेगळेच वाढले. 74 लाख रुपये फक्त डिव्हिडंड दिलाय मित्रांनो. बघा म्हणजे 1993 म्हणजे हे 7 वर्ष आणि हे 15 वर्ष, 15 7 22, 2015 प्रमाणे जर पाहिलं आपण, आणि 2020 आता 21 प्रमाणे जर पाहिलं तर 20 वर्षामध्ये 9,000ची किंमत जवळपास तुम्हाला सांगतो 11 करोड रुपये गेली. 10 ते 11 करोड रुपये लक्षात येते तुमच्या. तर हे चांगले शेअर्स शोधणं, चांगल्या क्वालिटी, आणि खूप कंपन्या चांगल्या आहेत मित्रांनो. शेअर मार्केटमध्ये जे पैसे वाढतात, शेअर मार्केटमध्ये ज्या प्रमाणामध्ये पैसे वाढतात ते कुठल्याही ऍसेटमध्ये मित्रांनो पैसे वाढत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे लक्षामध्ये. त्याच्यामुळे त्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा की आपल्याला कुठल्या शेअर्स आपल्याला बोनस देतात किंवा काय, हे सुद्धा पाहणं गरजेचं. आता बोनस दिल्या म्हणजे कंपन्या चांगल्या का असंही नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या लक्षामध्ये. म्हणजे बोनस दिला म्हणजे ती कंपनी चांगली, तर असं त्याच्या मागचं हे नाहीये. आता गुगल, ऍपल सारख्या कंपन्या, त्यांनी अजून बोनसच नाही दिला, तर त्या कंपन्या काय करतात, त्या म्हणतात तुम्हाला बोनस देण्यापेक्षा आम्ही हे पैसे आणखीन धंद्यामध्ये लावतो आणि बिझनेस ग्रो करतो. तुम्हाला 7-8% तुम्हाला बोनस दिला, तुम्हाला शेअर्स दिले किंवा तुम्हाला डिव्हिडंड दिला, तर तुम्ही 7-8% तुम्ही बँकांमध्ये ठेवताल ते पैसे. पण हेच जर पैसे कंपनीकडे राहिले तर कंपनी आणखीन एक्सपांड करणार आणि 15-20% तुम्हाला पैसे ग्रो करून देईल वर्षाला लक्षामध्ये. त्यामुळे मॅनेजमेंटवर पण डिपेंड आहे, प्रमोटरवरती पण डिपेंड आहे की कंपनीमध्ये बोनस देतात का नाही द्यायचं हे. त्याच्यामुळे ज्या कंपन्या बोनस देतात त्याच कंपन्या चांगल्या, तर असा गैरसमज करणं मित्रांनो चुकीचं आहे लक्षामध्ये. तर हे एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता कुठल्या कंपन्या बोनस देतात, तर ज्या कंपन्यांचे प्रमोटर बोनस द्यायला, म्हणजे तुम्हाला हिस्ट्री पाहावं लागेल की कुठल्या कंपन्या बोनस देतात लक्षामध्ये. तर ती एक महत्वाची गोष्ट. कंपनी प्रॉफिटमध्ये असली पाहिजे. कंपनीच्या रिझर्व्ह मधून कंपनी बोनस देते. रिझर्व्ह म्हणजे कंपनीकडे प्रॉफिट वाढत वाढत तो कंपनीने तो प्रॉफिट एक्सपान्शनसाठी युज नाही केला, मग त्या रिझर्व्ह मधून काय करते कंपनी, बोनस शेअर्स मित्रांनो डिक्लेअर देते. रिझर्व्ह मधून कंपनी काय करते, एक तर रिझर्व्ह मधून कंपनी डिव्हिडंड डिक्लेअर करते, किंवा रिझर्व्हचे पैसे कंपनी एक्सपान्शनसाठी वापरते, किंवा रिझर्व्ह मधून कंपनी बोनस शेअर्स देते, किंवा कंपनी बायबॅक करते. काय करते, बायबॅक शेअर्स. आता बायबॅक वरती सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा का? एकदा यस अशी चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा. एकदा यस अशी चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा. बायबॅक वरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवायचा का? जर बायबॅक वरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर एकदा यस अशी मला प्रत्येकाची चॅटबॉक्स मध्ये मित्रांनो कमेंट आली पाहिजे. आणि टॅक्सेशन म्हणजे काय की बाबा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, नवीन जर आपण 1 वर्षाच्या आतमध्ये विकला बोनस शेअर्स घेतल्यानंतर, तर आपल्याला 15% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागतो पूर्वी. आणि लॉंग टर्म 1 वर्षानंतर विकला आपण कुठलाही शेअर की आपल्याला 10% आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो, जितका प्रॉफिट होईल त्याच्यावरती लक्षामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या. खूप महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. असेच टॉपिक नवीन नवीन आपल्याला शिकायचे आहेत. आपण बायबॅक वरती पुढच्या वीक मध्ये आवर्जून मी एक व्हिडिओ बनवेल. प्रत्येक लोकांच्या येस कमेंट आल्या प्रत्येकाच्या, त्याबद्दल म्हणजे तुमची इच्छा आहे की बायबॅक वरती सुद्धा आपण एकदा डिटेलमध्ये शिकावं. बोनस शेअर्स सगळ्यांच्या डिटेलमध्ये मित्रांनो लक्षात आलेले आहेत. आज रात्री 9 ते 10:30 जे लोक नवीन आलेले आहेत आपल्या चॅनलवरती, आज रात्री 9 ते 10:30 आपल्या या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो शेअर मार्केटचं फ्री सेमिनार आहे. आज रात्री 9 ते 10:30 फ्री सेमिनार मित्रांनो अटेंड करायला विसरू नका. आणि ज्यांना शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचंय स्टेप बाय स्टेप, अशा लोकांनी आपला शेअर मार्केटचा मास्टर कोर्स आहे, मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा, एकदम डिटेलमध्ये डीप मध्ये शेअर मार्केटचं प्रोफेशनल नॉलेज तुम्हाला त्या कोर्समध्ये मिळेल. 3 महिन्याचा कोर्स आहे. घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे, तुमच्या टाइम टेबल प्रमाणे तुम्ही इथं कोर्स अटेंड करू शकता आणि प्रोफेशनली शिकून मार्केटमध्ये तुम्ही काम करू शकता. ज्यांना शेअर मार्केट शिकायचे, कोर्स बद्दल माहिती घ्यायची, त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये 1 नंबरच्या लिंकवर क्लिक करून तुमच्या नाव आणि मोबाईल नंबर भरा.
डिस्क्रिप्शन मध्ये कसं जायचं, तुम्ही चॅट करताय, कमेंट बॉक्स अगोदर क्लोज करा. व्हिडिओच्या खाली व्हिडिओचं नाव आहे, व्हिडिओच्या नावाच्या उजव्या हाताला मित्रांनो असा डाऊन एरो आहे, त्या डाऊन एरोवरती तुम्ही क्लिक केलं, असं बाण दाखवलेला आहे खाली नावाच्या शेजारी उजव्या हाताला, तर त्या बाणावरती डाऊन एरोवरती टिक मार्क करून तुम्ही क्लिक केलं की व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन होतं. आणि डिस्क्रिप्शन मध्ये 1 नंबरची लिंक आहे कोर्सची माहिती घेण्यासाठी. तिथं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर भरा, म्हणजे तुम्हाला कोर्स बद्दल डिटेलमध्ये माहिती मिळेल. आपल्या ऑफिसमधून कॉल येईल. मित्रांनो, फ्रँचायझीसाठी आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये फ्रँचायझी अपॉइंट करतोय भारतीय शेअर मार्केटच्या. तर मित्रांनो, तुम्ही देखील भारतीय शेअर मार्केटची ब्रांच ओपन करून तुमच्या गावामध्ये शेअर मार्केटचं काम सुरू करू शकता आणि स्वतःचा एक चांगला व्यवसाय सुरू करू शकता. शेअर मार्केटच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं करिअर आहे मित्रांनो. फ्रँचायझीचे बद्दल माहिती घेण्यासाठी एकदा डिस्क्रिप्शन मध्ये 3 नंबरची लिंक भरा. आणि मित्रांनो, 5 नंबरची लिंक आहे आपली टर्म आणि हेल्थ इन्शुरन्ससाठी. तर त्याच्यावरती कुठला प्लॅन बेस्ट आहे ते देखील त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती घ्या. लक्षामध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, मनापासून आभार. आज रात्री 9 ते 10:30 सेमिनार विथ फॅमिली अटेंड करा. त्याची लिंक ऑलरेडी मी चॅनलवरती दिलेली आहे. मित्रांना, नातेवाईकांना देखील ती लिंक शेअर करा. वही पेन घेऊन विथ फॅमिली आजचं रात्रीचं 9 ते 10:30 सेमिनार ज्यांनी अटेंड केलं नाहीये अशा लोकांनी ते सेमिनार मित्रांनो आजचं अटेंड करा. आणि हे व्हिडिओ बंद करण्यापूर्वी प्रत्येकाने डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुमचं नाव आणि मोबाईल नंबर भरा. मी माझ्या मित्रांनो व्हिडिओ बंद करतो. सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट. उद्या परत नवीन टॉपिक घेऊन भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. चॅट बॉक्स मध्ये एकदा शेवटची जय महाराष्ट्र अशी कमेंट करा. आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल, मी माझ्या एंडने मित्रांनो व्हिडिओ बंद करतो. लक्षामध्ये. आणि व्हिडिओ बंद करण्यापूर्वी डिस्क्रिप्शन मध्ये नाव आणि नंबर भरा आणि मगच तुम्ही व्हिडिओ क्लोज करा. पुन्हा एकदा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट.